हॅलो मित्रांनो, नव्या ब्लॉग मध्ये सर्वजण एक प्रॉमिस घेणार आहेत की तुम्हाला हा लहानचा यानं सुद्धा 4 वाघ पाहिलं नाही लहानच्यानं. हॅलो मित्रांनो, नव्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही आलू भट्टी पर ये देखो हमारी भट्टी और हम भी आ गए. ये देखो व्यू भी है और हमारा वीर भी है और गणेश दादा भी है. हाय. और व्यू जा रहा है उड़ के और मैं भी जा रहा हूँ. तर हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग होणार आहे तो बहुतच खास होणार आहे आणि आज ब्लॉग बनवणार आहे कृष्णा. तर पाहूया आज कृष्णा कसा ब्लॉग बनवते. तुम्ही त्याची टोनिंग पाहू शकता. मीही तसाच लडकडत होतो, म्हणजे जेव्हा पहिली वेळ ब्लॉग बनवत होतो तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकता. एका हप्त्या पहिलेचे, म्हणजे एका हप्त्या म्हणजे जेव्हा स्टार्टिंग केलं मी तेव्हाचे एक हप्ताभर म्हणजे महिनाभराचे व्हिडिओ पाहू शकता. त्याचं म्हणजे असा शब्द नव्हते निघत. का व्ह्यू का पाहू, अरे यार धावत धावत जात आहे व्ह्यू ते पाय म्हणताय. तर तसंच लडखडत होतो आणि ते आत्ता व्हिडिओ पाहून असं वाटते का बोलताव मी. तर चला समोर जाऊ, आता भट्टीवर जात आहोत. रोजच संध्याकाळी येथून फिरायला आजही आलो नाहून. शेळ्या चारायला आणलो. हे देखा शेळ्या बिड्या इकडे आहेत, अजून बहुत मोठे आहेत आमच्या शेळ्या. आम्ही इकडे चारायला आणलो. व्ह्यू बसतो म्हणताय पण नाही, पडून जाईल आमचा व्ह्यू. और देख रही है सॉरी, अब घर जा रहे हैं. काहून बोल ना. तुम्ही आता पाहिलेच असाल कृष्णाने कसा ब्लॉग बनवला. म्हणजे नवीन आहे तर त्याला काही सुचत नव्हता का बोलायचं आहे. आता मी तुमच्यासमोर म्हणजे 10-15 मिनिटही कशी बोल म्हणाल तरी बोलू शकतो. तर कुठं जाऊन आता. तर कृष्णाने ब्लॉग बनवला होता, तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये. एक कमेंट करून टाका कृष्णासाठी. थोडेसे काही शब्द बोल बरं कृष्णा. अजून पाय भट्टी आहे इकडे, लाल भट्टी आहे म्हणा, बोलून पाय ना. देखो यहाँ पर लाल मराठी भट्टी है. मेरे को मराठी नहीं आती बोल रहा है. म्हणजे हा याची मातृभाषा आमची मराठी आहे. लहानपणीपासून आम्ही मराठी बोलत आहोत ना. ब्लॉग मध्ये का म्हणताय आज की मला मराठी बोलता नाहीत म्हणताय. म्हणजे जसं आम्ही स्टार्टिंगला हिंदीमध्ये ब्लॉग चालू केलं होते तर तो हिंदीमध्येच बोलते, म्हणजे मराठी म्हणजे त्याला बोलूशा वाटत नाही असा झाला आहे. तर आम्ही आता भट्टीवर येतं बसून आहोत ना. आता हे सर्वजण एक प्रॉमिस घेणार आहेत की तुम्हीच सांगा का घेणार हा प्रॉमिस, सांगून द्या. मी मोठ्यापणी दारू नाही पे आणि खर्रा नाही खाय. मी बी मोठ्यापणी खरं नाही खाणं, दारू नाही पे. मी एक खरं नाही खाणं, दारू नाही पे. का सांगत आहे ते म्हणजे एक रेकॉर्ड करून ठेवासाठी. काहीच नाही खाईन म्हणतात, किती मोठा होईन तरी काही खरा नाही, म्हणजे वाईट शेव काय ते काहीच करीन नाही. तर मी आज ते ब्लॉगमध्ये आपल्याला रेकॉर्ड करून ठेवलं. माहीत नाही भविष्यात जाऊन हा ब्लॉग मला आठवण राहील का नाही, म्हणजे कोणता ब्लॉग आहे म्हणून. पण नक्कीच म्हणजे हे गोष्ट तर आठवण राहीलच. तर आज मी ह्या ब्लॉगमध्ये आजच्या रेकॉर्ड करून ठेवली आहे. तर राहील ना लक्षात तुम्हाला. हो, आम्हाला लक्षात राहील. ठीक आहे. हां, ध्यान में रहेगा बोल रहा भरून ठेवतो मी. आप माझ्याही दिमागात आहे आणि मोबाईलमध्ये तर रेकॉर्ड झालाच आहे. तर व्ह्यूनं नाही का चप्पल एक्सचेंज केली आहे. म्हणजे ते चप्पल आहे आपल्या बंटीची. आहे चप्पल आहे बंटीची आणि बंटीने लावलं नाही व्ह्यूची. तर व्ह्यू का म्हणताय मी आपली चेंज करत नाही म्हणते चप्पल. हेच आवडली म्हणताय. हेच आवडली का तुला. दे ना वापिस, देऊन दे ना वापिस. काऊन व्ह्यू दे ना चप्पल. नाही देस, घरापर्यंत लावतेस. नाही. तर चला व्ह्यू म्हणताय की घरी गेल्यावर चप्पल वापिस करतो म्हणताय. चला घरी जाऊन. आमचा आता एक फोटोशूट चालू आहे. तर तुम्ही पाहू शकता माझी मॉडेल आता समोर आहेत. आता यायला लव म्हणल्यावर ते लवतील आणि फोटो काढल्यावरचे तुम्हाला ह्या क्लिप नंतर दाखवून देईन. तर जर तुम्ही असे फोटो काढायचे असेल तर सूर्याच्या ऑपोजिट तुम्ही काढू शकता. एक नंबर फोटो दिसतात. तर आता रेडी आहात तुम्ही. तर ठीक आहे, कसे लावतात तुम्ही दाखवतो एक वेळा लवून. हां, लावून दाखवा एक वेळा, लवा. फोटोशूट आमचा झाला आहे आणि नकुल पण आता आला. नकुल म्हणताय की
आता वाघ निघला होता गाईज, वाघ. तर आता नकुल वगैरे तिकडे गेले नाही, थोडंसं आज उशिरा माहीत झाला. जर आधी माहीत झाला असतं तर तुम्हाला आज मी वाघही दाखवला असता, कारण बहुत म्हणजे 2-3 वर्ष आधी तर आम्ही रोजच वाघ पाहायला जात होतो, तेही 4-4 वाघ पाहत होतो गाईज. आणि लहानच्या पोरापासून नाही का आमच्या गावी सर्व लोकांनी पोरांनी लहानुल्या वाघ पाहिला आहे. हा दिसताय तुम्हाला हा लहानचा, यानं सुद्धा 4-4 वाघ पाहिलं नाही लहानच्यानं. तर दाखवलं असतं तुम्हाला जर माहीत झाला असता आधी तर. तर आता संध्याकाळ झाली आहे, बढिया आमचा फोटोशूट झाला, हवाई चालू झाली आहे 1 नंबर. नकुल गाडीनं आला होता, तो गाडीनं जात आहे. आणि हे आले होते 2 जण सायकलनं, शेड्यासाठी डारा आणण्यासाठी आले ना तुम्ही. आजचा मी ब्लॉग जो होता तो इथंच एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. सो थँक्स फॉर वॉचिंग गाइस. मिलता हूं मैं आपको नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए बाय. जय हिंद, जय भारत. बाय बाय.